जय महाराष्ट्र. आर-टी 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहतोय आर-टी सारख्या योजनेमध्ये जिथं की तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत होतंय. अशा योजनेकडे पालकांचा कल जास्त आहे. आणि या योजनेमध्ये तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल, तर तुमच्या घराच्या शेजारी 3 किलोमीटरच्या आतली नामांकित खाजगी शाळा असेल, त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. परंतु बरेच सारे पालक आहेत, जे की ग्रामीण भागात राहतात किंवा ज्याही ठिकाणी ते राहतात, त्याच्या शेजारी 3 किलोमीटर काय 10 किलोमीटरपर्यंत कुठलीच खाजगी नामांकित शाळा नसते. मग अशा वेळेस पालक भाडेतत्वावरती ज्या ठिकाणी शाळा आहे, त्या ठिकाणी जाऊन राहण्याची तयारी असते. परंतु आर-टीची नियमावली सांगते, की तुम्ही जर भाड्याने राहत असाल, तर तुम्हाला दुय्यम निबंधकाचं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की दुय्यम निबंधकाचं रजिस्टर ॲग्रीमेंटचा कालावधी काय असला पाहिजे, कोणत्या तारखेपासून ते केलं पाहिजे, किती वर्ष किंवा महिन्यासाठी ते वैध पाहिजे, त्यासोबतच त्यासाठी लागणारे कागदपत्र काय-काय आहेत आणि तो रेंट ॲग्रीमेंट कुठं काढायचा, कोणत्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी काढायचा आहे आणि त्यासाठी लागणारं शुल्क जेमतेम काय असू शकतं, याची सखोल चर्चा करणार आहोत. आता ही माहिती ही माझ्या अनुभवाच्या आधारावरती आहे, कारण मी स्वतः रेंट ॲग्रीमेंट्स बनवतोय. माझं सेतू सुविधा केंद्र आहे, आधार केंद्र आहे. मागच्या 4-5 वर्षापासून मी आर-टीवरती सातत्याने व्हिडिओज बनवते. हजारो पालकांना त्याचा फायदा झालेला आहे. माझा एक WhatsApp ग्रुप आहे. त्यामध्ये शुल्क आहे ₹100 ते भरून तुम्ही जॉइन करू शकता. जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी तुमच्या कागदपत्राची तपासणी असेल किंवा फॉर्म अचूक भरणं आहे, लॉटरी सिस्टम्स आहेत, पडताळणी आहे. या सगळ्या टप्प्यामध्ये तुमची मदत ही वन स्टेप सोल्युशन म्हणजे WhatsApp ग्रुपवरती होणार आहे. तेही तुम्ही जॉइन करू शकता. चला तर मग पाहूया नेमकं भाडेकरारची पूर्ण माहिती, जी की 90% पालक हे भाडेकरारच करतायत. मित्र हो, आर-टीमध्ये जर तुम्ही भाडेकरार करताय किंवा भाडेकरारानं राहू पाहताय, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचं घर कोणत्या लोकेशनवरती आहे ते फायनलाईज करणं आहे. म्हणजे कोणत्या शाळा तुमच्या इच्छुक असतील, त्या शाळेच्या शेजारी जर तुम्ही भाड्यानं राहू शकतात, तर तसं घर शोधा आणि ते घर शोधल्यानंतर जागा मालकांना स्पष्टपणे सांगा, की आम्हाला रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करावं लागतं. आता पुणेसारख्या, मुंबईसारख्या किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या जिल्ह्यामध्ये रजिस्टर रेंट अग्रीमेंट सामान्य आहे. जिथं की घरमालकांनाही माहिती आहे, त्यामुळे ते करून दिलं जातं. परंतु मला काही पालकांचे फोन्स येतात, जसं की सेलूवरनं म्हणजे परभणी जिल्हा, तालुका सेलू आहे किंवा आणखी छोटे-छोटे तालुके आहेत, ज्या ठिकाणी घरमालकांना या बाबतीतची माहिती नसते आणि त्यांना काहीतरी भलतंच वेगळं करताय की काय, असं त्यांना वाटू शकतं. त्यामुळं तुम्हाला थोड्या अडचणी येतील, तर त्यांना आधी स्पष्ट सांगा, की आम्ही हे रेंट अग्रीमेंट आम्हाला आर-टीमधनं ॲडमिशन घ्यायचं त्यासाठी करतोय. कारण यासाठी तुम्हाला त्या घर मालकाला रजिस्ट्रीचं ऑफिस असेल किंवा कुठलं सेतू सुविधा केंद्र ज्या ठिकाणी तुमचे ऑनलाईनचे अर्ज होणार आहेत किंवा एखादा अर्ज करणारा घरी पण येऊ शकतो. घरी येऊनही तुमची रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करू शकतो. आता झालं घर फायनल. घर फायनल झाल्यानंतर या रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंटचं कालावधी काय असला पाहिजे? जर तुमच्या पाल्याचं वय वर्ष डिसेंबर 2020च्या अगोदरचा असेल, जुलै 19 ते डिसेंबर 20च्या अगोदर मधला जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर 1च वर्षाचं म्हणजे 11 महिन्याचं करा. आणि जर 2021 मध्ये जन्मला असेल, 22 मध्ये जन्मला असेल, तर 2 वर्षाचं, किमान 2 वर्षाचं तुम्ही रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करून घ्या. आता त्याची चालू तारीख किती पाहिजे? बऱ्याच पालकांना संभ्रम आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म समजा 18 तारखेला सुरू झाले, तर आम्हाला आज 17 तारखेलाच रजिस्टर रेंट अग्रीमेंट केलं पाहिजे का? तसं नाहीये. फॉर्म्स जरी 18 तारखेला सुरू झाले, तुम्ही त्याची मुदत समजा 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. तुम्ही 1 फेब्रुवारीला जरी रेंट अग्रीमेंट बनवलं असेल आणि तुमचा फॉर्म 2 फेब्रुवारीला सबमिट केला असेल, हे लक्षात असणं गरजेचं आहे. किमान 1 दिवस अगोदर फॉर्म भरण्याच्या, म्हणजेच फॉर्म नुसतं ऑनलाईन भरून नाही, फॉर्म सबमिट करण्याच्या, जमा करण्याच्या तारखेच्या 1 दिवस अगोदरचं तरी किमान रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट असणं गरजेचं आहे. हे झालं कधीपासून आणि हे झालं कधीपर्यंत. आता यासोबतच आणखीन कागदपत्र काय-काय लागतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जागा मालक आहे त्याचं आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं आणि एक पत्त्याचा पुरावा म्हणजे लाईट बिल किंवा रजिस्टरची कॉपी किंवा टॅक्स पावती. हे कुठलीच गोष्ट बंधनकारक नाहीये. पी-आर प्रॉपर्टी कार्ड हे ते. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल, तर ते तुमची दिशाभूल करतंय. तुमच्याकडनं अतिरिक्त पैसे काढायचेत म्हणजे आम्ही ॲडजस्ट करतो, तुम्हाला एवढे शुल्क द्यावे लागतात. याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. मी स्वतः भाडेकरार करतोय. त्यामुळं तुम्हाला कुठला कागद अपलोडही करायचा नाहीये. फक्त अचूक तुम्हाला ती माहिती भरायची आहे. त्यासाठी तो कागद लागतोय. कुठला लाईट बिल किंवा रजिस्ट्री कॉपी किंवा टॅक्स पावती जागा मालकाची. आता हे झालं जागा मालकाचे कागदपत्र. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे कागदपत्र किती लागतायत, तर तुमचा आधार आणि पॅन लागतंय.
त्यासोबतच 2 साक्षीदार किंवा आयडेंटिफायर किंवा विटनेसेस आपण म्हणतो, ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्या साक्षीदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. ते साक्षीदार सोबत असणं गरजेचं आहे. या चौघांना मिळून एकत्र एका हे ॲग्रीमेंट कुठं केलं जातं, तर जिथं रजिस्ट्री होतात, म्हणजे खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, तिथं तुम्ही करू शकता. किंवा ज्या ठिकाणी सायबर कॅफेज आहेत, जिथं ऑनलाईन फॉर्म्स भरले जातात, तिथे चौकशी करा, की त्यांनी कधी ह्याच्या अगोदर रेंट ॲग्रीमेंट बनवलं आहे का? जर तो बनवण्यात प्रावीण्य असेल, म्हणजे त्याला जमत असेल, एक्सपर्ट असेल, तर तुम्ही त्याच्याकडनं करून घेऊ शकता. सेतू सुविधा केंद्रावरती घेऊ शकता. काही ठिकाणी तर लोक जे कोणी करतायत ते घरी येऊनही तुमचं एक्स्ट्रा चार्जेस काय 400-500 घेतील, परंतु ते तुमच्या सोयीनुसार येतील आणि करून घेतील. कारण घर मालकाला किंवा जागा मालकाला तुम्हाला त्या दुय्यम निगंधाच्या ठिकाणी घेऊन जाणं, तिथं दिवस-दिवस थांबणं, नेटवर्कचा इश्यू, या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील, तर थोडा खर्च तुम्हाला हा मोजावाच लागेल. तर हे झालं कुण्या ठिकाणी करायचंय. आता किती खर्च लागू शकतो याच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्पष्ट सांगतो, की जे शुल्क काय आहे ते आधी समजून घ्या. रजिस्ट्रीचे जे शुल्क आहे, जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ₹500 आहे रजिस्ट्रीची फीस, आणि जर समजा तुम्ही शहरी भागात असाल तर ₹1000 आहे. त्यासोबतच स्टॅम्प ड्युटीज आहेत, त्या ₹200 च्या आसपास असतात. म्हणजे तुम्हाला हे 1000 आणि हे 200 म्हणजे ₹1200 प्लस हँडलिंग चार्जेस एक ₹300 घेतले जातात. म्हणजे तुम्ही शहरी भागात असाल तर तुमचं ₹1500 चं चलन, 1100 ते ₹1500 चं चलन, हे डिपेंड आहे तुमचं रेंट किती आहे, तुमचं लोकेशन काय आहे त्याच्यावरती. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते जो कोणी करणारा आहे तो 1000 घेईल, 1500 घेईल, म्हणजे त्याचा खर्च तुमचा 3000 वरती जाऊ शकतो. 2500 पासून 3000, 3500, मग डिपेंड करतंय ते तुमच्यावरती. घरी घेऊन बोलून करताय तर किती लागतंय. तर हे झालं खर्चाच्या बाबतीत. आता आशा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. म्हणजे घरामध्ये आधी घरमालकाला सांगणं आहे, त्याचे कागदपत्र काय लागतात, कुठं जायचंय, किती खर्च लागतंय, या सगळ्या गोष्टीची माहिती, आणि याबद्दल आणखीन वेळोवेळी अपडेट्स जर काही पाहिजे असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये विचाराच. परत विनंती आहे, एक ₹100 चं शुल्क भरून जर तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये जर तुमचे 8 ते 10 लाख रुपये वाचत असले शिक्षणावरती, आणि त्याचं ॲडमिशन घराशेजारच्या नामांकित खाजगी शाळेत होत असेल, तर ते शुल्क भरून तुम्ही ग्रुप जॉइन करूनच घ्या. चला, धन्यवाद.